पुन्हा एकदा तुमच्याकडे तो रोहित पवार यांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे। वळूयात पुढल्या बातम्यांकडे। जरांगेंना आझाद मैदान शिवाजी पार्कची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे। मात्र मनोज जरांगे आझाद मैदानामध्ये जाण्यास ठाम आहेत। शिंदे फडणवीसांसह अजित पवारांनी तोडगा काढण्यासाठी यावं असं जरांगेंनी म्हटलंय। सरकारचं शिष्टमंडळ नव्हे तर अधिकारी भेटले असंही जरांगेंनी म्हटलंय। मुंबईकरांसह आमचे हाल होऊ नयेत याची जबाबदारी सरकारची आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या ठिकाणी पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावली आहे। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या मैदानांची क्षमता कमी असल्याचं पोलिसांनी या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर आझाद मैदानामध्ये जरांगेंच्या उपोषणाची तयारी देखील करण्यात आली आहे। या ठिकाणी स्टेज देखील बांधण्यात आलाय। तर या स्टेज हटवण्यासाठी पोलिसांनी सूचना देखील केलेल्या आहेत। तिसरी दृश्य आहेत ती म्हणजे मनोज जरांगे आता आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। नाशिक शहरात 8 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे आदेश जारी केले। जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत। आमचं स्वप्न नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही। आता ही सरकारच्या हातात। तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती। कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले। तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला। मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावं चर्चा करावी ही तोडगा लगेच काढावा। आता ते आमच्यापासून आता पुन्हा जाणार पुन्हा त्यांना विचारणार त्यापेक्षा ज्यांना विचारायचं ते तुम्ही मालक घेत ना राज्याची सध्या तुम्हीच या ना मालकाने चर्चा करा ना कशाला ताण एका मिनिटात जिकडे तिकडे तोडगा तिघांनी या शिंदे साहेबांना पण या फडणवीस साहेबांना पण या अजितदादांना पण या तोडगा काढून टाका। तुम्हाला वाटतंय का आरक्षण नजरेच्या टप्प्यात आलंय आता म्हणून? आरक्षण टप्प्यातच आहे आणि आरक्षण आम्ही घेणारच आरक्षण घेणार। त्यांनी शांततेने हाताळावं। राज्य कसं हाताळायचं शांततेत त्यांच्या हातात आहे आमच्या हातात नाही। आंदोलक लाखोंच्या संख्येने मुंबईत आल्यास मुंबईची दैनंदिन व्यवस्था कोलमडणार आहे। आझाद मैदानाची क्षमता 5 ते 6 हजार असल्यानं तिथं सोयी सुविधा नसल्यानं आंदोलनासाठी परवानगी नाही। शिवाजी पार्क इथं विनापरवानगी आंदोलन केल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल। शिवाजी पार्कवर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा सरकारी पूर्वनियोजित कार्यक्रम आहे। आंदोलनामुळे शिवाजी पार्कवरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अडथळा निर्माण होऊ शकतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांना सामावून घेण्याची शिवाजी पार्क मैदानाची क्षमता नाही। मुंबईत आंदोलक लाखोंच्या संख्येने आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। मुंबईतील सार्वजनिक सुव्यवस्था अत्यावश्यक सेवा आणि रुग्णांची हेळसांड होऊ शकते। आंदोलन अनिश्चितकालीन असल्यानं आवश्यक सोयी दीर्घकाळांसाठी पुरवणं मुंबईत शक्य होणार नाही। मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलनासाठी योग्य जागा आपणास कळवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत। इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सेक्टर 29 खारघर नवी मुंबई हे मैदान आपल्यासाठी संयुक्तिक राहील। खारघर येथे आंदोलनासाठी आपण नवी मुंबईच्या संबंधित प्राधिकरणाची परवानगी घ्या असे आदेश पोलिसांनी नोटिसीमधून जरांगे पाटलांना दिले। तुम्हाला कशावर वाटतंय? अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं काय बंदार फेंदार माझ्या समाजाला माहिती बंदार नाही काय उगा वार्ता पसरू नका काय वार्ता पसरू नका। तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं। मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येतं ते फक्त माहिती द्यायला आलेत। हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले का मला आणून काही? अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही। एक मिनिट थांबा सगळे शांत बस। ते तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून तुम्ही हा बघ तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एकच सर तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका। आतापर्यंत तुम्ही साथ दिली मीडियाच्या बांधवांनी। मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता आणि ते बी भेटेत ते मध्ये लोकात मग आम्ही नाही येत
त्यांचे प्रॉब्लेम आहेत. मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे, मी तरी वागू तरी कसं? ते म्हणजे त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे. म्हणलं येऊ द्या, मग मी चाललो मुंबईकडे. फक्त बंधारा आड मला डाग नका लावू. मी तुम्हाला विनंती करून सांगतो, मी बंधारा आडचा नाहीये. ते भ्यायला लागलेत लोकांना.